तर निवृत्तीनाथ हे ज्ञानोबरायांचे ज्येष्ठ बंधूही आहेत आणि ते त्यांचे गुरुसुद्धा आहेत. आणि म्हणून माऊली म्हणतात, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला अर्थही आपण बघूयात. देवा, सकळ जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो गणपती तो तूच आहेस. म्हणजे ज्ञानाचा प्रकाश सगळ्यांना देणारा कोण आहे, तर तो गणपती आहे. कसा म्हणाल तर ऐका महाराज. तो कसा आहे ते तुम्ही ऐका. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. अवधारी जोजी या शब्दाचा अर्थ आहे ऐका तुम्ही, अवधारणा करा म्हणजे ऐका. पुढं माऊली म्हणतायत, अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म शेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. तिसऱ्या ओवीचा अर्थ इथं दिलेला आहे तो असा, असे पहा की मन्वादिकांच्या स्मृती हेच त्या शरीराचे अवयव असून त्याची ठेवण अवर्णनीय आहे व त्यातील अर्थ ही सौंदर्याची खाण आहे. बघा, माऊली म्हणतायत मन्वादिक स्मृती ज्या आहेत, जे या वेदांमध्ये ज्या स्मृती दिलेल्या आहेत, या सगळ्या स्मृती हे त्या भगवान श्री गणेशाचे अवयव आहेत. म्हणजे स्मृतींना अवयवाचं रूपक वापरलं आहे. इथं रूपक अलंकार खूप सुंदरपणे माऊलीने वापरला आहे. म्हणजे अलंकारशास्त्राच्या दृष्टीनं जर या सगळ्या विवेचनाचा विचार करायचा झाला तर खूप सुंदर पद्धतीनं माऊली हे विवेचन करतायत की वेदांमध्ये आलेल्या स्मृती याचे अवयव आहेत. कारण मूळ आत्मरूप असलेल्या ब्रह्माला तर आकार नाही आहे. आपण सगळे निराकार आहोत मुळात, परंतु तुमच्या सगळ्यांना आपल्याला आकार मिळालेला आहे. तो आकार कोणत्या रूपाने मिळाला आहे, तर या शरीराच्या रूपाने. मी मूळ आत्मरूप आहे, पण मूळ रूप आत्मरूप असलेला मी तुम्हाला दिसतोय, दृश्य होतोय, तो माझ्या अवयवांमुळं. तसं परमात्मा असंवेद्य आहे, समजून घेता येण्यासारखा तो नाही आहे, तो अनाकलनीय आहे, परंतु तो दिसणाराही नाही. तो आत्मरूप आहे, पण तो दिसतो का, त्याच्या शरीरामुळं. मग हे शरीर कोण आहेत, तर स्मृती हे त्या आत्मरूपाचे शरीर आहे. म्हणजे परमेश्वराला बघायचं असेल तर तुम्हाला स्मृतींचा आधार घ्यावा लागेल, तुम्हाला ओवींचा आधार घ्यावा लागेल. परमात्मा बघायचा असेल तर संतांच्या डोळ्यांनी बघावा असं म्हणतात, त्याशिवाय तो परमात्मा दिसत नाही. संतांच्या नजरेतून तो दिसतो. आणि स्मृती कोण आहेत, तर संतांचे डोळे आहेत. संतांना परमात्मा दिसला, ऋषीमुनींना तो परमात्मा दिसला, आणि दिसल्यानंतर त्यांनी त्यांचं वर्णन केलं. ते वर्णन ज्या शब्दातून बाहेर आलं ते शब्द म्हणजे स्मृती. ज्ञानेश्वरीसुद्धा स्मृती आहेत. वारकरी संप्रदायात या ज्ञानेश्वरी ग्रंथाला स्मृती ग्रंथ म्हणतात. कारण ज्ञानोबरायांना दिसलेल्या परमेश्वराचं, ज्ञानोबरायांना दिसलेल्या परमेश्वराच्या विचाराचं दर्शन माऊलींनी या शब्दांमधून शब्दबद्ध केलेलं आहे. आणि म्हणून त्या स्मृती हे कोण आहेत, माऊली सांगतायत त्या गणेशाचे अवयव आहेत. या अवयवांच्या आधारे आपण त्या गणेशाला बघू शकतो, समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो, त्याला स्पर्श करू शकतो. म्हणून माऊली म्हणतायत, स्मृती तेची अवयव. या स्मृती हे त्याचे अवयव आहेत. देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अर्थ बघा, मनवादिकांच्या स्मृती हे त्या शरीराचे अवयव असून त्याची ठेवण अवर्णनीय आहे. त्या शरीरांची ठेवण वर्णन करता येणार नाही अशी आहे व त्यातील अर्थही सौंदर्याची खाण आहे. त्याच्या स्मृतींमधला जो अर्थ आहे तो अर्थसुद्धा सौंदर्यपूर्ण आहे असं इथं माऊली म्हणतायत. अष्टादश पुराणे तीची मनी भूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. शेवटची फक्त ओवी आहे. थोड्या वेळात आपण तिचं विवेचन करून आजचं हे विवेचन थांबवणार आहोत. माऊली खूप सुंदर वर्णन करतायत. ते वर्णन बघा. 18 पुराणे हीच रत्नखचित भूषणे व त्यातील पदयोजना हा त्यांचा घाट असून गर्भित अर्थ हीच कोंदणे आहेत. हे शब्द थोडेसे आपल्याला नीट समजून घ्यावे लागतील. भगवान श्री गणेशाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. त्या मूर्तीमध्ये आपल्याला रत्नखचित असे भूषणं दिसतात. रत्नखचित म्हणजे रत्नांनी मढवलेली जे हार आहेत, ज्या हारामध्ये रत्न जडवलेली आहेत त्याला आपण रत्नखचित हार असं म्हणतो. गणपतीच्या आरतीमध्ये आपण वर्णन करतो, रत्नखचित हार तुझं गौरी कुमारा.
गौरीचा कुमार असलेला जो भगवान गणेश आहे त्यानं जो हार घातला आहे तो कसा आहे, रत्नखचित आहे, रत्नांनी भरलेला आहे, रत्न खोवलेले आहेत त्या हारामध्ये. आणि या रत्नखचित कोण आहेत तर 18 पुराणं हे जणू काही त्या भगवान श्री गणेशाच्या गळ्यातील हारांमधली रत्न आहेत. आता असं का माऊली म्हणतात तर या 18 पुराणांनी सुद्धा त्या भगवंताला सुशोभित करण्याचं काम केलं आहे, चमकवण्याचं काम केलं आहे. म्हणून 18 पुराणे ही रत्नखचित भूषणे व त्यातील पदयोजना हा त्यांचा घाट. त्या हाराचा आकार काय तर त्यातली पदरचना, त्यातली लय, त्यातला छंद. माऊलींच्या साहित्यातलं काव्यसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्याचा स्वतंत्र विचार आपण नंतर करूयात. पण माऊली म्हणतात त्यातील पदयोजना हा त्यांचा घाट असून गर्भित अर्थ ही त्याची कोंदनं आहेत. कोंदन म्हणजे काय तर ते रत्न ज्याच्यामध्ये बसलेली आहेत त्याला आपण कोंदन म्हणतो, बरोबर. हिऱ्याची अंगठी, आपण कोणती अंगठी घालतो तेव्हा त्याच्यामध्ये हिरा ज्याच्यात टाकलेला असतो त्याला आपण कोंदन म्हणतो. तर हे कोंदन काय आहे तर अर्थ ही कोंदन आहे. त्या कोंदनरूपी अर्थामध्ये स्मृतीरूपी शब्दरूपी हिरे जडलेले आहेत आणि हिरे त्या गणेशाला सुशोभित करतायत, प्रकाशमान करतायत असं वर्णन माऊली करतायत. आपण आज इथं थांबूयात. 10 मिनिट आपण जास्त घेतली कारण 10 मिनिटामध्ये तांत्रिक अडचणीमुळे आपण थांबलो होतो. ज्ञानेश्वरीची ही आराधना पुढच्याही वेळी आपण अशाच प्रकारे चालू ठेवणार आहोत. आजचं सत्र आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद. आपण सर्वजण आराधनेला उपस्थित राहिलात त्याबद्दल. उद्याही याच वेळी आपण उपस्थित राहू. बाकी सूचना आपण समूहावरती देऊयात. धन्यवाद. म्हणाली मॅडम आपण बंद करून टाकू शकता आता.